नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे या ठिकाणी आपलं मनस्वी स्वागत करतोय. आपण पाहत आहात इन्फिनिटी अकॅडमीचा यूट्यूब चॅनलवरती उपजिल्हाधिकाऱ्यांची थेट भरतीची जी पदं आहेत, नायब तहसीलदार या पदाची थेट भरतीची जी पदं आहेत, त्याचप्रमाणे तहसीलदारची थेट भरतीची जी पदं आहेत त्याबाबत नवीन सेवा प्रवेश नियम या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत. तो GR मागच्या 2 दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मग ही जी काही थेट भरतीची पदं या ठिकाणी सेवा प्रवेश नियम याचा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांचा संबंध काय आहे आणि ह्याचं कारण या प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडिओ घेत असताना त्याचं कारण देखील काय आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं कारण काय आहे या सेवा प्रवेश नियमाच्या संबंधी. आणि मग मी हा व्हिडिओ तुमच्या माहिती करता घेतो आहे. तर ते कारण त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. सरळ स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या या जाहिरातींवरती याचा काय परिणाम होणार आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. चला व्हिडिओला चालू करूया. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता कामगार आयुक्तालय भरती आणि महानगरपालिकेच्या काही भरती येत आहेत त्या संदर्भात आपण बॅच दिलेली आहे. बघा, या बॅच बद्दल तुम्हाला अधिक माहितीसाठी या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता. आता त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या जाहिराती येतात, जे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ही बॅच या ठिकाणी आपण देत आहोत. आणि ह्या दोन्ही बॅच बद्दल माहिती हवी असेल तर बघा, ह्या बॅच बद्दल इथं नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. ह्या बॅच बद्दल या ठिकाणी नंबर दिलाय, त्यावरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. जास्त वेळ न घालता आपण या ठिकाणी पुढे जाऊया. आज जसं सेवा प्रवेश नियमाची या ठिकाणी GR आला आणि त्या धर्तीवरती लोकसत्तामध्ये या ठिकाणी ही आपल्याला माहिती देणारी न्यूज या ठिकाणी आलेली आहे. मग ही न्यूज त्या सेवा प्रवेश नियमाचा सारांश आहे, म्हणून ही तुमच्या पुढे लावली. आता तो सेवा प्रवेश नियम जो आहे तो 100-150 पेजेसचा या ठिकाणी मी तो सर्व तुम्हाला स्पष्ट करून सांगू शकत नाही. त्यातलं जे मर्म आहे ते मर्म मी तुमच्या पुढे मांडू शकतो, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल. तर बघा, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या थेट भरतीबाबत त्याचप्रमाणे नायब तहसीलदार आहेत आणि तहसीलदार देखील आहेत. मग हे महसूल विभागाच्या अंडर येत असतात, म्हणून महसूल विभागामार्फत या ठिकाणी हे सेवा प्रवेश नियम या ठिकाणी आपल्याला जाहीर केलेले पाहायला मिळत आहेत. मग महसूल विभागाचा आकृतीबंध मागील काही दिवसापूर्वी सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आणि त्या अनुषंगाने सेवा प्रवेश नियमातही देखील या ठिकाणी सुधारणा केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग थेट उपजिल्हाधिकाऱ्यांची भरतीची पदं या ठिकाणी कमी करण्यात आलेली आहेत. बघा, भरतीची पदं, भरती आणि थेट या ठिकाणी या दोन गोष्टी या ठिकाणी समजून घ्या. थेट निवड आणि बघा पदोन्नती. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी पदोन्नती तुम्हाला जर समजत नसेल तर प्रमोशन म्हणूया आपण. ठीक आहे, आता समजेल. प्रमोशन. थेट निवड कशी केली जाते? थेट निवडीसाठी जाहिरात काढली जाते, जाहिरात प्रसिद्ध केली जाते, त्यात प्रवर्गानुसार जागा असतात. सगळ्या जाती प्रवर्गाला त्या ठिकाणी समान संधी दिली जाते, परीक्षा होते आणि नंतर निवड होते. एवढी प्रोसेस या ठिकाणी असते. आता यामध्ये प्रमोशन म्हणजे कसं होतं बघा, पदोन्नतीमध्ये पदोन्नती किंवा प्रमोशन, पदोन्नती आणि प्रमोशन मध्ये यात कसं होतं, जे कामगार आहेत, कामगार म्हणजे ऑलरेडी काम करत असलेले कर्मचारी, यांचं काय होतं माहितीये का, यांचं शिक्षण, त्यानंतर कालावधी, काम केल्याचा कालावधी, म्हणजे आपण याला सेवा देखील म्हणू शकतो बरं का, सेवा, आणि वय, या धर्तीवरती काय होतं, यांचं प्रमोशन होतं, पदोन्नती होत असते.
मग पदोन्नती करण्याची जी काय प्रोसेस आहे त्यातून या ठिकाणी काही जागा, रिक्त झालेल्या जागा भरल्या जातात. बघा इथं निवड होते, मग ती निवड प्रोसेस या ठिकाणी जाहिरात काढून केली जाते. मग आता थेट निवड जी होत असते ती थेट निवड स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांमधून होत असते. बघा विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देऊन या ठिकाणी निवडला जातो. म्हणजे इथं आपला सगळा महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा करत असलेला विद्यार्थी या ठिकाणी येतो. बघा मग सगळ्या डिपार्टमेंटचा बघा. आणि ह्याच्यामध्ये कोण येतं माहितीये का? ह्याच्यामध्ये राज्य शासनाचे कर्मचारी येतात. शासनाचे कर्मचारी येतात जे आता रुजू आहेत ते. आता तुम्हाला फरक समजला असेल. थेट निवड जी आहे ती थेट निवड कशा पद्धतीने होते, प्रमोशन कशा पद्धतीने, कोणाला फायदा आहे. आता काय झालंय, शासनानं हा नवीन जो सेवा प्रवेश नियम काढलेला आहे त्याच्यामध्ये कपात केलेली आहे. जागेमध्ये काय केली, कपात केली असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा तोटा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कपात केली कोणामध्ये केली, ह्या थेट निवडीची जी काय आहे त्याच्यामध्ये केली. आता आणि ह्याच्यात वाढ केली. आता यामध्ये कशी केली बघा, लक्षात घ्या. 60% आणि 40%चा फॉर्म्युला ठरवलाय. 60-40 हिथं केली 40% आणि हिथं केलं 60%. लक्षात आलं का? मग आता काय केलंय, पहिलं या ठिकाणी काय होतं, इथं 60% होतं आणि इथं 40% होतं. मग आता ज्या वेळेस 100 जागा समजा उपजिल्हाधिकाऱ्याच्या आल्या तर बघा त्यातनं 100 जागा रिक्त असतील, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 100 जागा रिक्त असतील, त्यावेळेस 60 जागा ह्या प्रमोशनद्वारे भरल्या जातील आणि 40% जागेची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात काढली जाईल. बघा आता त्या संबंधी या ठिकाणी ही न्यूज तुम्हाला पूर्णपणे पाहायला मिळते. मग आता या ठिकाणी काय केलंय, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या भरतीची पदे कमी करण्यात आली असून थेट भरतीनुसार जे आहे ते आणि येणाऱ्या पदांच्या प्रमाणात वाढ करण्यात आली, पदोन्नतीच्या प्रमाणात वाढ करण्यात आली. याचा फायदा तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती होईल, तर नायब तहसीलदारांची तहसीलदार पदावर पदोन्नती आपल्याला पूर्वीच्या तुलनेत कमी करण्यात आली. आता महसूल विभागाच्या जुना सेवा प्रवेश नियम जो काही मंजूर आकृती बंधातील अधिक जिल्हा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या एकूण पदापैकी म्हणजे जुन्या सेवा प्रवेश नियमानुसार एकूण पदांपैकी 50% पदे हे थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत, तर 50% पदे ही पदोन्नतीने भरली होती. पहिली 50-50%चा फॉर्म्युला होता आणि आता 60% पदे ही पदोन्नतीने भरली जाणार आहेत आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि 40% पदे ही थेट भरतीतून भरण्यात येणार आहेत. ही झाली उपजिल्हाधिकाऱ्यांची थेट भरती भरण्यात येणारी पदे 10% कमी करण्यात आली. तुम्हाला आता जो मुद्दा क्लिअर करून दिलाय तो त्यातच तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या समजून जातील. तर थेट परीक्षेद्वारे भरण्यात येणारी तहसीलदारांची पदे वाढवण्यात आली. मग कशी होती, पूर्वीच्या सेवा भरती प्रवेश नियमानुसार एकूण पदाच्या 33% पदे थेट परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येत होती. कोणाची, तहसीलदारची. मग या माध्यमातून भरण्यात येत होती. आता 40% करण्यात आली असून म्हणजे किती, 7% वाढवली आणि 60% पदोन्नतीने केली. मग नायब तहसीलदारांना याचा फायदा होईल. आणि पूर्वी पदोन्नतीने आणि थेट भरतीचे प्रमाण 67% ते 33% होते, तर त्यामुळे तहसीलदार पदावर भरतीच्या प्रमाणात आता वाढ झाली, 67% पदे वाढली. लक्षात घ्या. आणि नायब तहसीलदार पदावर पदोन्नतीने प्रमाण कमी करण्यात आले. पूर्वीचे तहसीलदाराची 67% पदे पदोन्नतीने भरण्यात येत होती, ती आता 60% केली आणि 40% पदे थेट भरतीद्वारे करण्यात येते. म्हणून या ठिकाणी काय झालंय, तरी सुद्धा ही जी काय संघटना आहे ती संघटना असं म्हणते की आमचे 7% या ठिकाणी जे पूर्वीचं प्रमाण होतं तेच प्रमाण ठेवा. ते आता हा जो निर्णय घेतलाय तो निर्णय आमच्यावरती अन्यायकारक आहे. लक्षात घ्या. म्हणून आता या ठिकाणी पूर्वी पदोन्नती व थेट भरतीचे प्रमाण 67% ते 33% होतं, ते आता 80-20 करण्यात आले. कोणाचं, नायब तहसीलदारांचं. मग नायब तहसीलदारांचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. नायब तहसीलदारांची सुद्धा पदोन्नती या ठिकाणी होत असताना मग खाली जी महसूल विभागाचे सर्कल ऑफिसर, मंडल अधिकारी आणि सर्कल ऑफिसर जे आहेत ह्यांना आता या ठिकाणी संधी भेटणार आहे. चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची पदोन्नती या ठिकाणी होणार आहे. आता या ठिकाणी बघा 80 ही पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत आणि थेट भरतीचं प्रमाण हे 20%च केलेलं आहे. कोणासाठी, नायब तहसीलदारच्या जागेवरती
जी पद या ठिकाणी खालनं सर्कल ऑफिसर असेल, मंडल ऑफिसर असेल, तलाठी असेल, यांची ही पदोन्नती या ठिकाणी जोरदार होणार आहे या ठिकाणी आपल्याला या निर्णयानुसार पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, येणारा काळ जो आहे तो भरतीचं प्रमाण, जागा येण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी होताना दिसतंय. लक्षात घ्या, भरतीचं प्रमाण, भरतीच्या जागा आहेत जाहिरातीमधील जी काही जागांची संख्या आहे, रिक्त जागांची संख्या, ही जी संख्या आहे ही संख्या या ठिकाणी कमी होताना पाहायला मिळते. लक्षात घ्या, कमी होताना पाहायला मिळते. आणि परीक्षार्थी, परीक्षा देणारे विद्यार्थी, हे दरवर्षी आपल्याला वाढताना दिसत आहेत. आणि यांचं प्रमाणही 80,000 विद्यार्थी दरवर्षी या ठिकाणी आपल्याला या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये वाढताना दिसतात दरवर्षी. आणि यातनं बाहेर पडणारे जे आहेत ती दरवर्षी 50,000 विद्यार्थी या ठिकाणी बाहेर पडतात. तरी वर्षाला आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं म्हणजे हे 50,000 विद्यार्थी बाहेर पडतायत, म्हणजे हे अर्धवट पडतायत. ह्यातले पुन्हा सरळ सेवेची जाहिरात आली की हे परत 50,000 विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला त्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरताना दिसतात. का तर त्यांचा अभ्यास झालेला असतो, ते म्हणतात एवढा अभ्यास झाला ते एखादी सरळ सेवेची पोस्ट निघू शकते. तर दरवर्षी आपल्याला 80,000 ते 1.5 लाखापर्यंत विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये उतरलेले पाहायला मिळतात. सगळे सक्सेस होतात का असं नाही. तर बघा, ही जी तफावत आहे ही तफावत इथून पुढच्या काळामध्ये भरणं शक्य नाही. हा आलेख आहे, हा आलेख असाच कंटिन्यू या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळणार आहे. नवीन रोजगार निर्मिती होईल का नाही होईल हे कदापि सांगू शकत नाही, कारण सिस्टीम ही ऑलरेडी तयार झालेली आहे. नवीन सिस्टीम तो उभारून रोजगार निर्मिती करू शकत नाहीत, किंवा जे कर्मचारी या ठिकाणी कामावरती आहेत त्यांना काढून नवीन रोजगार निर्मिती मोठ्या पदांची भरती करू शकत नाहीत. परंतु जी रिक्त पदे होत आहेत ऑलरेडी स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या वाढते, दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते, तर त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाणार आहे. परंतु जी सिस्टीम आहे ती सिस्टीम या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकत नाही. गव्हर्नमेंटकडे, प्रायव्हेट सेक्टरला भरपूर रोजगार निर्मिती होऊ शकते, परंतु गव्हर्नमेंट सेक्टरला रोजगार निर्मिती नव्यानं होणं हे गोष्ट जरा थोडी या ठिकाणी अवघड आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यातून तुम्हाला काय बोध घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत नाही जास्त, पण तुम्हाला या स्पर्धात्मक युगामध्ये मी एवढंच सांगेल, जर तुम्हाला टिकायचं असेल, तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल, तर प्रामाणिकपणे जी तुम्ही पोस्टची तयारी करताय, ज्या पोस्टसाठी अभ्यास करताय, तो अभ्यास या ठिकाणी तुम्हाला या स्पर्धेत टिकण्यासाठी तुमचा भरभक्कम असायला हवा, प्रामाणिकपणे असायला हवा, तुम्हाला त्या अभ्यासाला चांगला न्याय देता यायला हवा. तेव्हा तुमचं त्या ठिकाणी कुठेतरी त्या लिस्टमध्ये नाव येऊ शकतं. तर बघा, ह्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला हे गणित सुद्धा या ठिकाणी समजलं पाहिजेत, कारण बाहेर चाललेलं जे काही वातावरण आहे ते जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुमच्याशी असलेलं जे काही कॉम्पिटिशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी कळणार नाही. आणि जेव्हा तुम्हाला हे कॉम्पिटिशन कळेल तेव्हा तुम्ही अजून जास्त जोरानं अभ्यासाला लागाल. बघा, तर ते समजून घ्या ही कशी पद्धत आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी प्रोसेस होते आणि कशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या जागा आणि स्पर्धा परीक्षा करणार असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त वाढते. यामध्ये टिकायचं असेल तर तुम्ही त्या दिशेने वाटचाल करायला हवी. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.